अजून 2 तास विचार मग पण बाकीला बुडी करत चांगलं तरी आपण 2 तास वेळा दिल्या मला विचारलं जसे की साऊंड मला चांगलं पाहिजे म्हणजे माझ्या दादासाहेबांचा साऊंड म्हणजे गणेश दादांचं हे साऊंड असलं कारण काय ना कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड हां आमचं हां असं आहे का म्हणजे तुम्हाला काय वेगळं नका असं आहे ना हां तर आमच्या दादासाहेबांचा साऊंड माझ्या मनासारखा आहे तिथे काही ना आमची नरू बाबा आहेत बाबा आहेत आमच्या सगळे भजनी मंडळ परिसरातील भागाभागातून आलेले सगळे आणि जे मृदंगाला साथ करतात आमचे गणेश बाबा हां नितेश बाबा डबल आमचे नितेश बाबा अजून बरेच बाहेरगावावरून आमची केव्हा आता त्या कोण गैर परिसरातून भागातून जायचं बरीच मंडळी आलेली प्रत्येकाची नावं घेण्याचं शक्य होणार नाही तसे पोरेला पुरा उडायचो बाकीला संध्याकाळी जातील बाकीला जास्त त्या खुशी जातील बाकीला सांगितलं हे चिकणार नाही आणि जर मी बटासनं नावे जेव्हा ती बाकीला सांगते बटासनं नावे जेव्हा माग फिरत नाही जाईल तरी नावे पुरावा सकाळ मग तुम्हीच सांगशात आपण रवी किरण महाराज बोलायला होतं पण रात्री ते भाटी नावे वाचली म्हणून आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो जी माझ्यापेक्षा ज्ञानमानाने मोठी असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे बघतो विठ्ठल माझ्यासोबत आलेले आमचे जळगाव नांद्रेचे आमचे तुषार बाबासाहेब आहेत तिकडे आमचे मालेगाव साहेबचे माझे ऋषीबाई आहेत असो अभंग आहे तुकोबारायांचा कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची धागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय कोण तुकोबाराय जाळून संसार वैसर्यामुळे ती तुकोबाराय कोण तुकोबाराय संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय आणि ती तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवनाला संदेश देताय समजवताय भैया अरे देवाला शरण गा भगवंताच्या पाय धरा भगवंताचा पाय धरणं खरंय पण कोणत्या देवाचा पाय धरायचं कोणत्या देवाचा सहारा घ्यायचा कोणत्या देवावर विश्वास ठेवायचा साधकांचा तुकोबारायला प्रश्न तुकोबाराय म्हणतात भैया भगवंताचं नामचिंतन करायचंय पण नामचिंतन करत असताना सावधगिरीनं कारण बेडुके सुद्धा वाटणं कीर्तन नाही असं डेडेर आपली भाषा डेडोर कीर्तन नाही ना बोलले चांगलं म्हणून आलं मला अजून सुरू कोणी हिंमत नाही अजिबात लाज नाही ठेवली पाहिजे अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात मग उदाहरण म्हणून मी काढून सुरुवात करतो काही काही लोकांना जातीपातीचा लय घमंड असतो काही गर्व असतो बरं का जातीपाती ज्यांना घमंड आहे चांगले तुमचं पुण्य असेल तुम्ही मोठ्या जातीत जन्माला आले पण मोठी जात मी तीच ठरवतो ज्याच्या गड्यात माळ असेल जेव्हा बोलतो ना माझ्या समोर कमीत कमी 50 मोबाईल समोर असतात महाराज काय बोलतात म्हणून मी जे पण बोलेल ते पुरावा शिवाय बोलणार नाही जातीनं ब्राह्मण असेल
जातीनं ब्राह्मण असेल आणि तो जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची रान प्रसवली विठ्ठल विठ्ठल जातीनं ब्राह्मण आणि तो अभक्त असेल तर तुकोबारायांनी सरळ सरळ त्याच्या मायला शिवी घातलेली जातीचे तुम्ही किती भारी आहात त्याच्यापेक्षा तुमचे संस्कार काय हे ओळखू येतं हा आणि सांगू का तुम्ही वागत असताना जगत असताना माणसानं समोरच्याची इज्जत करायचं शिकलं पाहिजे काय होतं माहितीये का जर समजा रवी किरण महाराज जायचं आहे ना पुन्हा बरोबरी नाही तुम्हाला दाखला वाटणार तर ठीक आहे पण एखादा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती जायला आहे ना त्याला आदर ते बोलायला पाहिजे एखादा सांगतात बेकार इज्जत नाही बोलू अरे ज्ञानादेव तोंडवर ऐका की नाही रवी किरण महाराज याची इज्जत नाही ना समोरच अपमान करता हिचा बेकार बोलणं खरे हो तू बेकार बोलली ना चांगलं कर ऐकून आम्हाला ते वेगळी पण ज्या हुशार लोक राहतात अभ्यास लोक राहतच ना त्या असा विचार करतो प्रोडक्टचे इतकं खराब ते कंपनी किती बोगस होईल मला बोलत समजे ना हा मग कोणते कोणा काढले आपली कंपनीला दोष निघणार नाही लक्षात बाकी चांगले पण आहेत काही लोकांना जातीचा गर्व असतो आम्ही काही आमचं जात ना आम्ही काही कोलाने जात ना आम्ही ओलाने जात ना खरंय पण माझ्या देवानं जिरवली महाराज सर्वांची मोठं सर्वांची जिरवली दादाची कशी जिरे सांगू का काही लोक जात नाही एवढा गमन होता आम्ही त्यासनी करतो नाही केलं बरं त्यासनी गेले मासे नाही करतो बरं पुऱ्या 34 वर्ष नाही लगीनच होईल कथाही करलंय कोणता जात नाही त्या कुत्त्याचा जिरवली का नाही माझ्या देवानं जिरवली का नाही म्हणून जातीपातीचा गर्व करायचा नाही जात जर म्हणायची असेल तर माझे तुको करायचं सांगतात मग या जातीचे मत भेटो कोणी ज्यांना गर्व असेल अभिमान असेल त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे मग भगवंत तुमची जात बघत नाही भगवंत तुम्ही किती मोठ्या जातीचे ते बघत नाही जर जातीनं ब्राह्मण असेल लय मोठ्या जातीचे आणि तुम्ही जर का अंडा बोलून लाडीवर नाश्ता करतो तुम्ही जाते काय शिरवाव नाही का जात ना जर पिला लाडीवर पाणी निघते कोणले मोठी जात ना म्हणून हा कोणले मोठी जात नाही म्हणून इथं जातीला किंमत नाही तुमच्या गळ्यात माळा तुम्ही वैष्णवात म्हणजे समजा तुमची जात चांगली हा जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये मग सुरुवात तुम्हाला शेवट हालून करायची मला बिर्ला समाजाची लोक इथं बसलेली असतील आदिवासी लोक बसले होते माझा विश्वास बसले हा आदिवासी लोक महाराज जातीचा घमंड बी नाही काय कोणा द्वेष बी नाही आपण स्वतःला चांगले जाता म्हणणार असं असं हायचं बाप बाप मान पाणी करता तो कुत्रा होई जायचं हा मला सांगा आदिवासी लोकच म्हण आदिवासी लोकच म्हण एखादी बाई मना कोणी पाय पडणारी म्हणजे जे ऋषीने उभी आहे असं लगीन मध्ये पाय पडा नका पडा काय गेलं शेका काय ताण हो आणि आपल्या गर्दीमा उभे राहण्यात का नवीन कोसून बाहेर असते पाय पडायला नाही का
पाय पडता पडता एखादी मागे उभी राहिली सासू एखादी जेठानी राहील की हो पाय पडा मग दुसरी कोणतरी जेठानी किंवा सासू सांगत होई मागे आहे ना तिथून दाखली सासू की नाही पाय पडली मी माय पोर जात पाय पडायला त्या पाय पडले नको माय मला नको पडू त्या चित्तीच ना पडू नको आपण मागे पाय पडतात तुला अटॅकिंग बरी त्याची तुला पवन देत इतका पाय पडलं नाही आप सांग मला आदिवासी पाऊस पाहिजे गोष्ट शिकायसाठी नानासाहेब एक गोष्ट शिकण्यासाठी लगीन कोणा का जमेना फक्त वाजा वाजा पाहिजे नाचानं चाल आपला आहेत ना विन बिन करत राहतं सर्विस वाला राहतं शिकाय सर्व राहतं या साला होते कोणी भाऊ होते जे भाऊ फ्री भाऊ मामा वाद देत बोलतात अहो गर्दी मायानं तर टेन सांगा आपल्याला ते जमत तू चेटवे नको जागा आठ बुराटी तिथला वाय बनतात बाकी ना तर पंगत चालत लोक काय राहता आवाज फिरत त्या पंगत ना सासरा इतर पावसात तुम्ही जेवणात नाही मला कुणी विचारलं नाही का बघ तुला कुठे पाटा म्हणतात या लोक काय राहणार तू चेंद्र आहे बुक्या बुक्या वाचडा मैदानी जगता येत नाही हो जगता येत नाही मला सांगा म्हणा आदिवासी लोक एकलेली काय घेणं देणं नाही मारा नुसता वाजा वाजा पाहिजे लगेच नाचानं चालू ते बी आपण विशेष सकाळ मा रातभर नाचेल राहत असत्या सकाळ मा जरी जेवण लिहून खाणार ना ए चालू पंग चालू रात नाटक केलं आणि आपला असलं नाही मलाच तो त्यांना काही काही त्या लोकांकडनं शिकण्यासारखे लगीन कोण का जमीन आखी बेली आनंद देतो बरोबर आहे आखी बेली अख्खा समाज आनंद देतो आपला बाकी नाही इतका वायबा राहताना वटवा पण चिंता करतो तिने बोली सासभर जमीन एक तरी उपाधी तिथला निर्बंध आहे म्हणजे लोक चांगलं होतं तेवढं बरं बघ कडंबीर ना लोक बटा चांगला दिसतो कारण जरी कीर्तन करत ना काहीच सांगत नाही खूप बरं धर्म जाती घालली मागते